शिवा, काय रे, काय झालं? कसला विचार करतोयस? त्या चिटकोबाचा. तो चिटकोबा आपल्याला सारखा सारखा दिसतो आता. आपल्याला चिथवतोय तो. त्याचा निकाल आपल्याला लवकरात लवकर लावायला पाहिजे शक्ती. शिवा, तू नको काळजी करू. आता ही पेटी सापडली आहे ना आपल्याला. ह्या पेटीत असलेला साज शृंगार परिधान करून मी लवकरात लवकर त्या चिटकोबाला संपवणार आहे. हे युद्ध लवकरच संपेल. बरं चल, निघूयात आता. ज्या वस्तूच्या शोधात आपण इथपर्यंत आलो होतो ती वस्तू मिळाली. चल चल. शेवटी जिंकलीच जिंकलीच ती शक्ती. तिच्या हाती ती पेटी लागली आणि सगळा सात शृंगार पण तिला भेटला. मूर्ख बैल शिवा, पावची पूजन ती त्याची करा फोडलं त्याच्या नावाचा. त्या शक्तीने शिवाला रंगे हात पकडले, ते पण खंजीर खूप असताना. आता तो शिवा आपल्या हातात राहिला नाही. गेला कामातून. आता आपलं काही खरं नाही. आता काय खरं नाही आपलं. पण एवढं सगळं घडत असताना तो चेटकोबा काय रमी खेळत होता? तुझा चेटकोबाने एक नंबरचा बिंडोक आहे, बिंडोक. पण यावेळी तो तोंडावर पडलाय, तेही जोरात. प्लीज काय प्रिन्स? काय प्रिन्स? काय? मला एक कळत नाहीये पत्रा, ती शक्ती तिथे पोचलीच कशी? हॅलो. नाईस नाईस. वाव. हा. ऍक्च्युली गावाकडनं मागवले मी. सो हे बघा, ऍज अ होतकरू नेता म्हणून मला असं सांगायचंय की कोणी काय केलं, कोणामुळं काय घडलं, कोणी घडून आणलं, कशासाठी केलं, हे चर्चा आपण करू. पण त्याच्यासाठी आपण चिटकोबाला पण बोलू. त्याच्या सर्कल मधले जेवढे राक्षस मंडळ आहेत त्यांना पण बोलू ना, आणि आपण चर्चा करू, हेल्दी चर्चा करू. हो. मला सांगा कोणाचा काय ब्रँड आहे, कारण मला कोणाची चॉईस माहित नाही आहे. मस्त आपण नाईट एन्जॉय करू.